नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजारभावाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आजचे कापूस बाजारभाव व येत्या काही दिवसामध्ये कापसाचे बाजारभाव कुठपर्यंत जाऊ शकतात, किती बाजारभावामध्ये वाढ होऊ शकते, याची थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागे देखील पाहिलं की जे काही कापसाचे बाजारभाव आहेत हे जास्तीत जास्त 7,000 ते 8,000 या दरम्यान राहिलेले आहेत. 7,000पासून सरासरी कापूस हा सुरू केला होता, परंतु जेव्हापासून CCI सुरू झालेले आहेत तेव्हापासून CCIच्या कापूस खरेदीमुळे जे काही खाजगी व्यापारी आहेत, या खाजगी व्यापाऱ्यांची देखील मागणी वाढलेली आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी देखील भाव वाढवून कापूस खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. आता मार्केटमध्ये कापूस खरेदी सुरू असताना CCIमुळे बराच फरक हा कापूस खरेदीवर पडतो. कारण CCI सुरू झाल्यामुळं शेतकरी सहसा कापूस CCIला घालणे पसंत करतो. त्यामुळे जो काही खाजगी व्यापारी आहे, हा खाजगी व्यापारी देखील भाव वाढवून कापूस खरेदी करत असतो. आता यामध्ये हळू-हळू जो काही CCIचा कापूस आहे खरेदी करणं हे हळू-हळू बंद होणार आहे. कारण आता सध्या काही 30 ते 35% कापूस सध्या शिल्लक आहे. 70 ते 75% कापूस जवळपास बाजारात गेलेला आहे. 65 ते 70 किंवा 70 ते 75% कापूस हा विक्री झालेला आहे. परंतु उर्वरित जो काही कापूस आहे, हा खरेदी करण्यासाठी खाजगी व्यापाऱ्यांची खूप लगबग आहे. भाव वाढवून घेऊन देखील हा कापूस त्यांच्याकडून खरेदी केला गेला जाऊ शकतो. आता सध्या जर परिस्थिती पाहायचं झालं शेतकरी मित्रांनो, तर आजची या 2 दिवसाची परिस्थिती अशी आहे, की खाजगी व्यापाऱ्यांकडून 7,800 कुठे 7,900 तर कुठे 8,000 पर्यंत कापूस खरेदी हा खाजगी व्यापाऱ्याकडून केला जात आहे. तुमच्या भागामध्ये कोणत्या भावामध्ये कापूस खरेदी केला जात आहे याची देखील आम्हाला कमेंट करून माहिती कळवा. तर शेतकरी मित्रांनो, 7,800, 7,900 किंवा 8,000 अशाप्रमाणे जी काही आपल्याला माहिती आहे, या माहितीप्रमाणे खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केला जात आहे. आता शेतकरी मित्रांनो, येत्या अजून काही शेतकरी जे आहेत त्यांनी कापूस दाबून ठेवलेला आहे, अजून विक्री केलेला नाही. त्यांची अपेक्षा आहे की 8,000च्या वरती देखील कापूस जाईल का? तर जे काही बाजारातील अभ्यासक आहेत किंवा जे काही खाजगी व्यापाऱ्यांची आम्ही चर्चा केली, 1-2 व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांचे असे म्हणणे आहे, आता CCI जवळपास बंद होण्याची शक्यता आहे. CCIची खरेदी कमी झालेली आहे. कारण खाजगी व्यापाऱ्यांनी भाव वाढवून दिल्यामुळे शेतकरी ₹50 भाव मागे पुढे होईल तरी हरकत नाही. परंतु काय करतात, CCIला नेण्यापेक्षा खाजगी व्यापाऱ्याला देऊन टाकतात. कारण CCIला कापूस न्यायचं झालं तर शेतकऱ्याला नोंद करणे आहे, कागदपत्रे करणे आहे. वरून शेतकऱ्याला सातबाऱ्याची अट आहे, की क्षेत्र तुम्हाला तेवढं थोडक्यात म्हणजे क्षेत्राची अट आहे. तुम्हाला क्षेत्र तेवढं पाहिजे व काही ठराविक क्षेत्रावर तुम्हाला जेवढा तेवढा कापूस घालता येतो. आता शेतकरी मित्रांनो, यामध्येच जे काही खाजगी व्यापारी आहेत यांनी वरचेवर भाव वाढण्यास सुरुवात केलेली आहे. आता यामध्येच जे काही आहे, की सरकीचे भाव जे काही कापसामधून निघणारी सरकी आहे, या सरकीचे भाव देखील वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे देखील बाजारामध्ये तेजी आल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही सरकीचे भाव अजून जर वाढत राहिले, तर अजून देखील खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी अधिक भावामध्ये केली जाऊ शकते. तर काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, अजून 15 दिवसामध्ये शक्यतो कापूस हा 8,000 पार जाऊ शकतो. 8,050 ते 8,100 अशा प्रकारे कापूस खरेदी होऊ शकतो. कदाचित जर चांगले दिवस आले किंवा चांगला भाव अजून कापसाला मागणी आली, कापसाचे सरकीचे अजूनही भाव वाढले, तर 8,200, 8,300 अशा प्रकारे देखील भाव जाऊ शकतो. अशा प्रकारे बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. परंतु जो काही सद्यस्थितीचा भाव आहे, हा भाव जवळपास 8,000च्या आसपास आहे. आज 8,000ला भाव घेतलेला आहे. कुठे 7,800 तर कुठे 7,900 तर कुठे-कुठे माहिती मिळाल्याप्रमाणे 8,000 देखील खरेदी केल्या जात आहे. परंतु बाजारातील अभ्यासकांचं असं देखील सांगणं आहे, शेतकऱ्यांनी आता जास्त रिस्क न घेता या भावामध्ये दिला तरी शेतकऱ्याचेच फायदे आहे. कारण जर काही कारणास्तव सरकीचे भाव जर घसरले, तर कापसाचे भाव देखील घसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त वाट न पाहता आता ज्या प्रमाणामध्ये भाव राहतील त्या प्रमाणामध्ये लवकर विक्री केली तरी फायद्याचे राहील व जे काही रिस्क घेऊ शकतात, अशाने जर थांबले तर कदाचित कापसाचे भाव 8,500 पर्यंत देखील खेटू शकतात, असे देखील काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.